महाराष्ट्रात ज्याप्रमाणे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईची चर्चा आहे, अगदी तशीच हवा सध्या यूपीच्या एका लेडी IAS ऑफिसरने निर्माण केली आहे। ज्याप्रमाणे लोक तुकाराम मुंढे यांना त्यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे सिंघम म्हणतात, अगदी त्याचप्रमाणे या लेडी IAS अधिकाऱ्याला सोशल मीडियावर सर्वजण लेडी सिंघम म्हणून ओळखू लागलेत। या आहेत उत्तर प्रदेशच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त डॉक्टर रोशन जेकब। उत्तर प्रदेशात सध्या भेसळखोरांना घाम फुटलाय, कारण डॉक्टर रोशन जेकब यांनी थेट जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध युद्धच पुकारलंय। यूपी FDAच्या आयुक्तपदाची सूत्र हातात घेतल्यावर त्यांनी कारवायांचा असा काय धडाका लावलाय की बड्या माफियांचे धाबे दणाणले आहेत। या लेडी सिंघमच्या कारवाईचा आकडा ऐकाल तर चक्रावून जाल। संपूर्ण यूपीत 2000पेक्षा जास्त संशयित ठिकाणांवर धडक कारवाया करण्यात आल्यात। कोट्यवधी रुपयांचा बनावट आणि भेसळयुक्त अन्न पदार्थांचा साठा जप्त केला गेलाय। आरोग्यास अत्यंत घातक असलेला तब्बल 63 लाख रुपयांचा असुरक्षित माल जागेवरच नष्ट करण्यात आलाय। तपासणी दरम्यान बनावट व भेसळयुक्त दूध, पनीर, तूप आणि दूषित पॅक पिण्याच्या पाण्याचा साठा जप्त केला गेलाय। डॉक्टर जेकब यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या पथकानं 3500 पेक्षा जास्त आस्थापनांवर अचानक धाड टाकली आणि गंभीर अनियमितता आढळल्याप्रकरणी FIR देखील दाखल करण्यात आल्यात। अनेक दुकानं आणि कारखान्यांचे अन्न परवाने कायमस्वरूपी रद्द देखील केले गेलेत। पण डॉक्टर रोशन जेकब केवळ दंडात्मक कारवाईवर थांबणाऱ्या नाहीत, त्यांची कारवाई करण्याची स्टाईल एकदम हटके आहे। भेसळ करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी डॉक्टर रोशन जेकब यांचं पथक जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या भेसळखोरांचे चेहरे आणि त्यांची नावं सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग्स आणि पोस्टरच्या स्वरूपात लावत आहे, जेणेकरून ग्राहकांना या फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांची माहिती मिळेल आणि समाजात बदनामीच्या भीतीने तरी भेसळीला आळा बसेल। डॉक्टर रोशन जेकब यांच्या धडक कारवायांचा आणि अचानक टाकण्यात येणाऱ्या धाडींचा यूपी मधील दुकानदारांनी जणू काही धसकाच घेतलाय आणि याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे उत्तर प्रदेशातील कानपूर मधून, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। कानपूर मधील एका दुकानदाराने त्याच्या दुकानातील मुदत संपलेले चॉकलेट्स चक्क कचऱ्यात फेकून दिलेत। पण दुर्दैवी गोष्ट म्हणजे मुदत संपलेले हे चॉकलेट्स उचलण्यासाठी या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं। फुकट चॉकलेट्स मिळत असल्यामुळे लोकांनी बॉक्स उचलण्यासाठी धाव घेतली। हा व्हिडिओ पाहून एक प्रश्न नक्कीच उपस्थित होतोय, तो म्हणजे डॉक्टर रोशन जेकब सारखे कर्तव्यदक्ष अधिकारी नागरिकांच्या आरोग्यासाठी भेसळखोरांवर कडक कारवाई करतायत, पण फुकटच्या मोहापायी जर नागरिकच स्वतःच्या जीवाशी खेळणार असतील तर यात चूक नेमकी कोणाची आहे याबद्दल विचार करायला हवा। तुकाराम मुंढे असोत व डॉक्टर रोशन जेकब, जेव्हा असे कर्तव्यदक्ष अधिकारी धडक कारवाई करतात तेव्हा त्यांच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव हा नक्कीच होतो।